नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर मुंबई महानगरपालिका येथील क्लरिकल पदासाठी अर्ज करत असाल तर या पदासाठी ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द होणार का, या बाबतीत माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया. या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महानगरपालिकेला एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये विषय आहे महापालिकेच्या लिपिक भरतीच्या अटींबाबत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जी जाहिरात निघालेली आहे, या पदावर नियुक्तीसाठी शालांत परीक्षा तसेच पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेले विद्यार्थी फक्त फॉर्म भरू शकतात, अशी अट दिलेली आहे. त्यानंतर हीच अट शिथिल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी महानगरपालिकेला एक पत्र लिहिलेले आहे. हे पत्र आपल्याला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्यानंतर आजच्या लोकसत्ता पेपरमध्ये ही न्यूज म्हणजे बातमी प्रसिद्ध झालेली आहे. पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णतेची अट रद्द करा, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना आदेश दिल्याचे आपल्याला पत्र वर आपण बघितलेले आहे. मित्रांनो, यासोबतच दुसऱ्या काही अटी आहेत, जसे की आपली जी टायपिंग स्पीड आहे मराठी आणि इंग्रजी दोन्हीही 30-30 कंपल्सरी केलेली आहे. आपण जर डायरेक्ट 40 केलेली असेल तर त्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत आहेत आणि फॉर्म भरण्याची लास्ट तारीख परवा दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर 2024 आहे. तर ही तारीखही आपल्याला वाढवून भेटण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या अटी आहेत जाचक अटी त्याही रद्द होण्याची शक्यता आहे. बघूया काय येते नवीन अपडेट मिळवण्यासाठी ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.